सापडूच दे मला, त्याचं काय करायचं ना ते बघतो मी। वेळ लागलाय का तुला? तुझं काय हार्डवेअर आहे का त्या मुलीशी? हा, या सगळ्याशी तिचा सुतराम संबंध नाही। हे सगळं कोण करतं हे जाणून घ्यायचं असेल ना तर जा पोलीस स्टेशनात जा आणि जाऊन बघ, या सगळ्याचा केंद्रबिंदू तिथे बसलाय जादू टोणा करत। त्या डॉक्टरची बायको तनिष्का। तनिष्का ती लॉकअप मध्ये। लॉकअप मध्ये काय, ती उत्तर ध्रुवावर असली ना तरी काहीही करू शकते। मला तर आता असाही संशय यायला लागलाय की मधल्या काळात तुझी जी अवस्था झाली होती ना त्यालाही कारणीभूत तीच बाई आहे। अभिमान, ही तीच बाई आहे जिने सुलेखाला वारंवार त्रास दिलाय आणि त्याचीच फळं ती भोगते। हां, बरोबर बरोबर, याच बाईच्या काळ्या जादूमुळे तूही माझ्या हातून जाणार होतास। त्या बाईला माझ्या हातून तुला संपवायचा होता। नाही, आता हे पिस्तूल या घरात कधीच असणार नाही। इतकी पाताळ यंत्री बाई मी कधीच पाहिली नाही। आता तर ती फारच लवकर सुटायला हवी, कारण आता मलाही बऱ्याच गोष्टींचे हिशेब पूर्ण करायचे आहेत माझ्या पद्धतीने। खूप काम आहे। मध्यंतरीचा सगळाच बॅकलॉग भरून काढावा लागतोय ना। खूप थकला असाल ना? हो, पण काही पर्याय नाही आहे कामाला। मी काही मदत करू का? काय? मी म्हटलं, मी काही मदत करू का? काय करशील मदत? तुम्ही सांगाल ती। म्हणजे मला शिकायला नाही वेळ लागणार, तुमच्यासारखं फास्ट नाही जमणार कदाचित, पण जमेल हळूहळू। ठीक आहे, विचार करायला हरकत नाहीये। तू आता एक काम कर, मला उत्साह आणण्यासाठी एक कप चहा किंवा कॉफी आणते, चालेल? काय आणू छान उत्साह येण्यासाठी? चहा आणू की कॉफी? दोन्ही नको। म्हणजे मला उत्साह आणण्यासाठी माझ्या समोर त्यापेक्षाही एक चांगली गोष्ट असताना मला दुसरं कशाला? शुभ्रा, कामं खूप आहेत ना, मग ती करा आधी उत्साहाने। शुभ्रा, सध्या तू इथे येण्याचा विचारही करू नकोस। तिथे राहून आपली कर्तव्य पार पाडत राहा। काय केलं दिवसभर? धम्माल, खूप मजा आली तिकडे। बाबा,
त्यांच्याकडे पुस्तकांचा खजिना भरलेला आहे. वाचलीस की नाही पुस्तकं? हो, 2 तिकडे वाचली आणि 1 इकडे वाचायला घेऊन आले. कोणतं आणलंयस? रॉबिन्सन क्रुझो. ग्रेट. छान आहे पुस्तक. म्हणजे वाचलं नाहीये पूर्ण, पण सॉलिड आहे. तुम्ही वाचलंय? बिचारा एकटा त्या बेटावर पडला होता. ऊन, वारा, पाऊस, प्राणी सगळ्यांशी एकटा लढत होता. कसा जगला असेल ना तो तिकडे. काय करणार बाळा, त्याचं जहाज आदळलं त्या बेटावर. आपली जवळची सगळी माणसं दुरावली, संपर्क तुटला. काय फिलिंग असेल. बोलायला कोणी नाही, घरची माणसं नाहीत, मित्रही नाहीत. खरंच कसा जगला असेल तो कोणास ठाऊक. बाबा, तुम्ही सुद्धा काही दिवसांपूर्वी असेच एकटे जगत होतात ना? खरंय तुझं पिऊ. तेव्हा माझ्या बरोबर कोणीच नव्हतं. सारखं वाटायचं तेव्हा की एकलकोंड्यासारखं आयुष्य जगतोय. माझं कोणीच नाहीये. कधी कधी वाटायचं माझं हे बेट आयुष्यभर असंच राहणार आहे, एकलकोंड. पण तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासारखे जिद्दीने फाईट करत राहिलात. आणि तुमच्या एकाकी बेटावर तुमची माणसं परत आली. मी आले, आई आली. आई आली आणि पुन्हा दूर निघून गेली. आता ती जगते रॉबिन्सन क्रुझो सारखी एका बेटावर. पण बाबा, एक फरक आहे. रॉबिन्सन क्रुझोच्या माणसांना माहिती नव्हतं की तो नक्की कोणत्या बेटावर अडकलाय, कुठे आहे. पण आपल्याला माहिती आहे की आई कुठे आहे. आणि आपण तिला सोडवण्यासाठी तिची मदतही करू शकतो. आईला ज्याने कोणी फसवलंय ना बाबा, तो सापडला की आई सुटेल. सुटेल ना? सुटेल बाळा. नक्की सुटेल. काय झालं ते तू आम्हाला सांगणार आहेस, आम्ही ऐकणार आहोत. काय तमाशा आहे तमाशा. एक काम कर, अभिमान ढोलकी वाजवेल, मी तुंतुन वाजवतो, तू नाचायला या. काय बोलताय मला काय कळत नाही. सुलेखाबद्दल तू आम्हाला सांगणार होतास ना जगन. एकदाही तोंड उघडलं नाहीये, म्हटलं स्वतःहून उघडेल. आता आपणच उघडूया. सांगून नाही उघडलं तर नाक दाबून, नाहीतर गळा आवळून. ती फरार झाली. म्हणजे तुला तिला शोधता आलेलं नाहीये तर? परमेश्वर काका, काय फालतू माणसं ठेवलेस रे तू? एकदम कुचकामी. नाही साहेब, तुम्ही काळजीच करू नका. पळून पळून थकल्यावरती पुन्हा एक नवीन आसरा शोधेलच. पण आपल्या फार्म हाऊसला ती पाय पण नाही ठेवणार. यावर एकदम टॉप सिक्युरिटी लावली मी. आणि बाकीच्या बंगल्यांवर गेली तर? बाकीचे बंगले मला साहेबांच्या प्रत्येक बंगल्यावर, प्रत्येक फार्म हाऊसवर सिक्युरिटी हवी आहे. साहेब, आपण बोलतोय ना, तुम्ही काळजीच करू नका. सगळीकडे आपली माणसं लावतो मी.
मुंगी पण आपल्या परवानगीशिवाय हात नाही पाऊल टाकणार। या वेळेला ती माझ्यातून नाही सुटणार साहेब, सांगून ठेवतो मी। निघ। येतो सर। तू जगनचं टेन्शन घेऊ नकोस, नवा आहे पण हुशार आहे। तू साहेबांशी बोललास? पण त्यांना काहीच आठवत नाही, फक्त एकाच नावानं शिव्या घालतायत, तनिष्का। जे काही झालं ते फक्त तिच्यामुळेच झालं असं त्यांच्या डोक्यात फिक्स बसलंय ते। अरे पण तिचा काय संबंध? ती तर लॉकअप मध्ये आहे। परमेश्वर काका, हे तुला कळतं पण हे त्यांना नाही ना कळत, तोच तर प्रॉब्लेम आहे। आणि मला हे नाही कळत आहे की ते असं का वागतायत। मला वाटतं आपण परत एकदा डॉक्टरांना दाखवून साहेबांचं चेकअप करायला हवं। बघू, करू। फोन वाजतोय। हो, किती आळशीपणा, इथे फोन आहे पण उचलणार नाही। आळशीपणा काय, मी नोट हॅलो? करतोय इथे। हा श्यामल, बोल बोल। अगं नाही नाही, असं अशी कशी विसरेन मी, लक्षात आहे ना माझ्या। हो हो, पण काय झालं, पत्रिका मिळाली ना। काय झालं, ह्यांनी ती कुठेतरी ठेवून दिली होती आणि त्यामुळे ती बघायची राहिली। हा, तर कधी आहे लग्न? हा, बर बर बर। आणि कुठे आहे ग? म्हणजे पत्रिका पाहिनाच मी आता, पण ह्यांना ती सापडली पाहिजे ना। अच्छा, तो हॉल का? हो माहितीये ना मला। हो 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 हो, चालेल चालेल, येते ना उद्या मी, अगदी मुहूर्ताच्या आधीच पोहोचते। हा हा, का सकाळपासून येऊ मदतीला? हो ना, लग्न मुंज हेच मुहूर्त मिळतात आजकाल सगळ्यांना भेटायला। सगळ्या मैत्रिणी भेटतील उद्या त्या निमित्ताने। आता पुरे। हो हो हो, आजच एवढं बोलले तर उद्या काय बोलणार? हो नक्की येते, हा भेटू। हा अच्छा, काय मी बोलत होते ना फोनवर, काय मध्ये मध्ये आपलं? अगं मग माझा काहीही संबंध नसतं, तुझ्या त्या मैत्रिणीला माझ्या नवऱ्याने पत्रिका कोण ठेवली हे माहित नाही, हे तिला सांगायची काय गरज आहे? मी काय विसराणू आहे की काय? 4 दिवस आले पत्रिका इथे पडले, काय मी ठेवली आहे? काय बिघडतं एवढं सांगितलं तर? आता मी पत्रिका पाहिलीच नाही असं म्हटलं असतं तर तिला वाईट नसतं का वाटलं? हा, म्हणजे उद्याच लग्नामध्ये मला सगळे विसराणू म्हणतात, ते चालेल तुला? पिरी पिरी हसले मला, तर चालेल? असं काही कोणी म्हणणार नाही, आणि म्हटलंच तर सांगेन ना मी की वय झालंय आता। काय म्हणालीस? मला तुझ्या बरोबर लग्नाला यायचंच नाही। हो, असं काय करताय? आपल्या दोघांना बोलवलं ती। मी काय येणार नाही, तर फोन करून सांग तिला मी एकटी येणार आहे, माझा नवरा काही बरोबर येणार नाही म्हणून। चिडताय काय असे? अगे चिडत नाहीये मी, पण मी येऊन करू काय तिकडे सांग मला? तुम्ही सगळ्या जुन्या मैत्रिणी भेटणार, ही ही हू करणार, आणि मी कोपऱ्यात बसून करू काय? नाही ते काय नको, तू प्रिया नाही तर शुभ्राला घेऊन जा। नाहीये, सगळ्यांचे नवरे येणार आहे। जरा 4 ओळखी वाढतील, काय बिघडतं? नाही, मला आणखीन ओळखी वाढवायचीच नाहीये, नको। ठीक आहे, जाते, एकटीच जाते मी। नका येऊ तुम्ही, बसून राहा घरात घर कोंबड्यासारखी। तू मला काहीही म्हण, पण मला माहितीये मी राजहंस आहे, मी काय तुझ्याबरोबर लग्नाला येणार नाही। बर, काय डॉक्टर, काय झालंय? मला ताप आहे? नाही। मग ब्लड प्रेशर? नो। मग काय झालंय? काय कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, स्वाइन फ्लू, चिकनगुनिया,
यापैकी तुम्हाला काही झालेलं नाहीये. मग रोज रोज काय चाललंय? हा, काय चाललंय रोज? मला एक सांगा, डॉक्टर की हा तुमचा धंदा आहे की छंद आहे? छंद? हा, मी समजलो नाही. नाही हो, मी तुम्हाला नेहमी विचारतो की मला काय झालंय आणि तुमचं ठरलेलं उत्तर असतं काहीही झालेलं नाही. मग रोज रोज काय? आपलं काय कृष्ण सुदाम्याचं नातं आहे का गेल्या जन्मीचं? म्हणजे सेवा करून परत फेड करता येते? नाही, सांगा नक्की काय झालंय? काय झालंय? तुमचे पेशंट संपावर गेलं का काय? नाही, तसं काही झालेलं नाही. मग मी आश्रमातला बाबा असल्यासारखे रोज माझ्या सेवेला काय हजर होता? तुम्हाला भेटलं की प्रसन्न वाटतं. इतर पेशंट्सना तपासायला हुरूप येतो. निघतो मी, तुम्ही आराम करा. राहू दे डॉक्टर, मी घेतो. डॉक्टर, काय वाटतं तुम्हाला, हे कशामुळे होत आहे असं? अति स्ट्रेस आणि मनासारखं काही घडलं नाही ना की माणूस चिडचिडा होतो. कसं झालंय त्यांचं? पण म्हणजे काही वेगळं नाही ना? नाही, मला नाही तसं वाटत. का? नाही, सहज विचारलं. फक्त एकच सांगतो, त्यांची चिडचिड होईल असं काहीही करू नका आणि शक्यतो काउंटर आर्ग्युमेंट्स टाळा. मी त्यांना गोळी दिलेलीच आहे, शांत झोप लागेल त्यांना. थँक्यू सो मच डॉक्टर. आणि आज ते जे काही वागले तुमच्याशी त्याबद्दल सॉरी. इट्स ओके. येऊ? अठ्ठ्याण्णव, 99, 100. थँक्यू. आता तू? नाही बाबा, मला येत नाही. लहानपणी फक्त एकदाच प्रयत्न केला होता आणि समोरचे 2 दात पडले होते. त्यानंतर दोरीच्या उड्या नाही मारल्या परत. दिनूला सुद्धा नाही जमायच्या. तिऊ, एक विचारू तुला? विचार ना. तुला अजूनही वाड्याची स्वप्न पडतात? कधी कधी. पण पूर्वीची स्वप्न पडायची आणि आत्ताची पडणारी स्वप्न खूप फरक आहे. म्हणजे? पूर्वी जेव्हा ही स्वप्न पडायची ना तेव्हा खूप भीती वाटायची. म्हणजे काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटायचं. पण आता नाही वाटत. आता नाहीच वाटणार तसं, कधीच नाही. दे, मी प्रयत्न करून बघते जमतंय का आता तरी. मोजा तू. हो. 1, 2. ते बघ, म्हटलं तुला मी. पडले ना नशीब. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9.